अपत्यप्राप्तीसाठी स्त्री संघ समतिथीला झाला तर मुलगा होतो, विषमतिथीला झाला तर मुलगी होते, आणि जर स्त्री संघ अशी वेळेला झाला तर रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळणारी पिढी जन्माला येते. याचबरोबर माझ्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. अहो चप्पल कुठं शोभती, बायको येती, तिनं मापात असावं, अशी वादग्रस्त वक्तव्य करणारे इंदोरीकर महाराज. नगर जिल्ह्यातलं इंदोरी नावाचं गाव आहे, त्या गावचे. पण या इंदोरीकर महाराजांनी सध्या सगळं मार्केट जाम केलंय, म्हणजे वादाच्या बाबतीतही आणि कीर्तनाच्या बाबतीतही. पण इंदोरीकर महाराज दिसतात हबप, पण ते दिसतात तसे आहेत का? म्हणजे सध्या त्यांची जी काही वक्तव्य समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये ज्या पद्धतीने खर्च केलाय, म्हणूनच इंदोरीकर महाराज रसायन लय वेगळं आहे. ते नेमकं काय वेगळं रसायन आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. गेली 30 वर्ष झालं सबंध महाराष्ट्रभर एक विनोदी कीर्तनकार म्हणून फेमस आहेत. म्हणजे अनेकांना ते समाज प्रबोधनकार वाटतात, म्हणजे आहेत ते खरं तर. आता कीर्तन म्हटलं की कीर्तनाचे 2 प्रकार आहेत. एक नारदीय कीर्तन असतं आणि एक वारकरी पद्धतीचं कीर्तन असतं. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर अनेक कीर्तनकार हे समाज प्रबोधनाचं काम करत असतात. जी लोक वाईट मार्गाला जात आहेत किंवा एकूणच समाजाला भक्ती मार्गात आणण्याचं काम ही कीर्तनकार मंडळी करत असतात. त्याचबरोबर काही मानवी मूल्य सुद्धा ते कीर्तनामधून लोकांच्या मनामध्ये रुजवत असतात. एक चांगुलपणाची भावना, एक भक्तीची भावना ही जी आहे ती हे कीर्तनकार आपल्या आयुष्यामध्ये आणत असतात. त्यांचा प्रभाव किंचितसा आपल्या आयुष्यावरती असतो आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राला तर कीर्तनकारांची भली मोठी परंपरा आहे. म्हणजे अगदी संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील, अशा अनेक कीर्तनकारांची भली मोठी तगडी परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे. पण काही दिवसांपूर्वी या इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि या साखरपुड्यामध्ये जो थाटमाट केलेला आपल्याला पाहायला मिळाला तो संबंध महाराष्ट्रानं पाहिला. आता खरं तर या जागी दुसरे कोणते कीर्तनकार असते तर ते फार कदाचित चर्चेत आले नसते. पण इंदोरीकर का चर्चेत आले? तर त्याचं कारण म्हणजे संबंध महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांच्या कीर्तनातून येणारी काही वाक्य, म्हणजेच की लग्न साध्या पद्धतीने केलं तरी सुद्धा मुलं होतात. आता संबंध महाराष्ट्रभर हेच सांगणारे एक महाराज की तुम्ही लग्नावरती कमी खर्च करा, खर्चाचा अपव्यय टाळा लग्नात होणारा. तेच महाराज आपल्या मुलीच्या लग्नात मात्र खूप मोठा थाटमाट करतात. यामुळं समाज माध्यमांच्या नजरेवरती इंदोरीकर महाराज आले आणि अगदी बारक्यातल्या बारक्या पोरापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या जणांनी त्यांच्या व्हिडिओजवरती, त्यांच्या माध्यमात येणाऱ्या बातम्यांवरती कमेंट्स करून अक्षरशः त्यांना ट्रोलिंगचं शिकार बनवलं. आता त्यानंतर महाराजांनी या सगळ्या ट्रोलिंगवरती बोलण्याचा निर्णय घेतला आणि ते म्हणाले की आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस माझी त्यांच्याशी गाठ पडायची नाही आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता 4 दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यांवर लोकांनी बातम्या तयार केल्या. पण तिच्या बापाला तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय यामध्ये, माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे यामध्ये? तुम्ही मला बोला. पण या कॅमेरावाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. मला एक सांगा, मुलगी तुम्हालाही आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी घेतले असतील की म्या घेतली असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती. त्याच्यामुळे आता मी कंटाळलोय. मी 2-3 दिवसात टाकणार आहे क्लिप, थांबून घेणार आहे आता. बाद झाली 31 वर्ष. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ भेटलंय. माझ्यापर्यंत ठीक होतं, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात काही मजा नाही. आणि ही अक्कल इंदोरीकरलाच आली पाहिजे की त्यानं कीर्तनं बंदच केली पाहिजेत. खरं आहे की खोटं आहे? तुम्ही काहीच बोलत नाही, हे त्यानं बंद केलं पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदोरीकरांना फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्यानं चांगलं जगावं. आम्ही 2-3 दिवसापासून विचार करतोय, 2-3 दिवसात मी निर्णय घेणार आहे. पण मजा नाही राहिली आताच्यात आता. तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही.
अशा पद्धतीचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी एका कीर्तनामध्ये इंदोरीकरांनी दिलं. आणि कट टू आजचा दिवस. आज इंदोरीकरांचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. तुम्हाला काय करायचे ती करा. मी आता लग्न बघा कशा पद्धतीने लावतो, अशा पद्धतीचं एक ट्रोलिंग करणाऱ्यांसाठी, ट्रोलर्ससाठी त्यांनी एक खुलं आव्हानच दिले, की मी आता बघा कशा पद्धतीने लावून देतो. काय बोलायचे ती बोला, बोंबलायचं ती बोंबला, अशा पद्धतीचं स्टेटमेंट इंदोरीकरांनी आज आपल्या त्यांच्या एका कीर्तनामध्ये दिलेलं आहे. आता इंदोरीकर हे रसायन वेगळं काय? हा मूळ मुद्द्यावर आपण येऊया. तर इंदोरीकर हे गेल्या 30 वर्षांपासून संबंध महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांची कीर्तनं चांगली गाजतायत आणि एक विनोदी कीर्तनकार म्हणजे वाक्याच्या बरोबर तुम्हाला प्रत्येक वाक्यावर ते हसायला भाग पडतात आणि चालू परिस्थितीवर, सासू-सुनेच्या नात्यावर, अनेक समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ते भाष्य करत असतात. पण इंदोरीकर हे दिवसातून नाही म्हटलं तरी 2 ते 3 कीर्तनं करतातच करतात. मध्यंतरी डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं पण होतं, की तुम्ही तुमच्या इतकी जी दिवसाभरात तुमची कीर्तन होताय ती तुम्ही कुठेतरी बंद केली पाहिजे. तुमच्या शरीराला ते हानिकारक आहे. पण तरीसुद्धा इंदोरीकर दिवसातून 3 कीर्तनं करायचेच करायचे. कारण महाराष्ट्रातल्या अनेक वारकरी संप्रदायातल्या श्रोत्यांचीच तशी मागणी होती, की इंदोरीकर असायला हवेत. का? तर त्यांचं कीर्तन जे आहे विनोदी शैलीतलं आहे, वास्तवावर बोलणारं आहे आणि अशा कीर्तनामध्ये लोकं भरपूर गुंतले जायचे. इंदोरीकरांच्या बद्दल सांगायचं झालं तर माध्यमात आणि चर्चेतून येणाऱ्या माहितीनुसार साधारण 50,000च्या वरती त्यांचं मानधन या कीर्तनामध्ये ते घ्यायचे आणि दिवसभरात अशी ते 3-3 कीर्तनं करायचे. आता खरं तर आपल्याला त्यांच्या माध्यमावर बोलायचं नाही आहे. पण खरं तर कीर्तनकारानं किती मानधन घ्यावं हा त्याचा प्रश्न आहे. पण ह्याबद्दलची अनेक मतं आहेत. 2 मतप्रवाह आहेत. एका मतप्रवाहाचं असं म्हणणं आहे, की बाबा कीर्तनकारांना पैसे घ्यावेत. एका मतप्रवाहाचं असं म्हणणं आहे, की कीर्तनकारांना पैसे घेतले नाही पाहिजेत. आणि काही जणांचं असंही म्हणणं आहे, की देईल तेवढे घेतले पाहिजेत. त्या मुद्द्यावर आपण बोलत नाही. पण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा ट्रेंड आलाय आणि इंदोरीकर सध्या चांगले गाजतायत आणि त्यांनी कीर्तन सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की कीर्तनकार इंदोरीकर महाराज हे खरंच आपली कीर्तन सेवा बंद करतील का? आणि त्यांचं लग्न जे आता त्याच्या मुलीचं लग्न जे आकर्षणाचा मुद्दा ठरलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.